प्रतिबिंब जनमानसांचे। MG रोड कापड बाजारात पे अँड पार्कला विरोध। अहिल्यानगर महापालिकेच्या पे अँड पार्क योजनेत MG रोड कापड बाजाराचा समावेश केल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यानंतरही शुल्क आकारणी अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। पार्किंग शुल्कामुळे ग्राहक कमी होतील व व्यवसायावर परिणाम होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। प्रशासनाने जबरदस्तीने योजना राबवल्यास दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे। या पत्रकार परिषदेत श्यामराव देडगावकर, ईश्वर बोरा, किरण बोरा, कमलेश आहुजा, संभव काठेड, विशाख वैद्य, रुपेश नहाटा, राहुल मुथा, प्रकाश बायड, भागचंद रामसिंगानी आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। आज कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कापड बाजाराच्या घासगल्ली किंवा शहाजी रोड, त्याचप्रमाणे सारडा गल्ली, मोची गल्ली या सर्व भागात पे अँड पार्कची सुविधा सुरू केलेली आहे। सशुल्क पार्किंगची जी व्यवस्था त्यांनी सुरू केलेली आहे त्याला ठाम विरोध करण्याच्या उद्देशाने ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात आलेली आहे। व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची सशुल्क पार्किंग व्यवस्था कापड बाजारात करू नये, कारण कापड बाजारात येणारा ग्राहक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि ते आपली खरेदी करण्याच्या उद्देशाने लहानातल्या लहान वस्तूपासून तर मोठ्यात मोठी वस्तूपर्यंत ते खरेदी करण्यासाठी येतात। अशा वेळेस त्यांना जर का इथं येऊन पार्किंग चार्जेस द्यावे लागले तर निश्चित व्यापाऱ्यांकडे येणारा ग्राहक आपली पाठ फिरवेल आणि आधीच मोडकळीस आलेली जी बाजारपेठ आहे ती पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल। खरं बघायला गेलं तर कापड बाजारात यापूर्वी व्यापाऱ्यांनी आपापली जागा विना मोबदला किंवा अद्यापपर्यंत त्याचा कोणताही मोबदला घेतलेला नाहीये आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपली कुणी 5 फूट, कुणी 2 फूट, कुणी 7 फूट जागा स्वतःहून सोडलेली आहे आणि तिथं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे। अशा रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेत जर का आता महानगरपालिका जाचक पद्धतीने किंवा कोणताही पूर्वसूचना न देता आत्ताच त्यांनी हरकती मागवल्या होत्या, हरकत आपण नोंदवलेली आहे, परंतु त्या हरकतीचं कोणतं हिअरिंग घेतलेलं नाहीये। तर हिअरिंग न घेता जर का अशा पद्धतीचे चार्जेस आकारले गेले तर निश्चित ते नियमबाह्यही होणार आहे। म्हणून आमची अशी विनंती आहे की अशा पद्धतीचे कोणतेही पार्किंग चार्जेस त्यांनी कोणत्या ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून आकारू नये, यासाठी आमचा विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने आजची ही पत्रकार परिषद MG रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली आहे। मी ओमप्रकाश बायड, MG रोडवरून बोलतो मी। आणि हे जे पे अँड पार्कचा जो महापालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तर हा आमच्यावर फार मोठा संकट निर्माण केलेलं आहे। आधीच धंद्याची पोझिशन नाही आहे, धंद्याची परिस्थिती फार बिकट आहे। इथं येणे जाण्याला कस्टमरला जागासुद्धा राहिलेली नाही आहे आणि इथं पे अँड पार्क करून अजून त्या कस्टमरवर पैसे लादायचं काम करणार तर कस्टमर येणारच नाही आमच्या मार्केटमध्ये। ह्या अशा ज्या करू राहिले महापालिका तर ते कृपा करून ते काम रद्द करावं, जे काही करतायत ते रद्द करून आम्हाला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।